पाटील राम राम. राम राम राम. पाटील साहेब आपलं नाव सांगा पूर्ण. हनुमंतराव पाटील वज्राखंडी, मंडल जुक्कल, डिस्ट्रिक्ट कामारेड्डी. डिस्ट्रिक्ट कामारेड्डी. आज माझं नाव राठोड शेषराव आहे. तर मी तुम्हाला आज तारीख आहे 22 सप्टेंबर 2024 आहे. तर या कापसा शेताला आपण ग्रीन प्लांट कंपनीचं प्रॉम आणि पोटॅश भूमीपर आपण ह्याला डोस दिले. तर पाटील साहेब माझं नाव शेषराव राठोड, मी ग्रीन प्लांट कंपनीकडून आले. तुम्हाला खत दिल्यानंतर तुम्ही हे खत किती वर्षापासून वापरता? मी काय तर 10 वर्षापासून. आज 10 वर्षापासून तुम्ही कंटिन्यू पपईला पण वापरलो आणि कापसाला कंटिन्यू वापरलो समजा. तर पाटील साहेब मला नेमकं सांगा फरक ह्या खतामध्ये आणि रासायनिकच्या खतामध्ये काय फरक आहे? या खतामध्ये पांढरी माशी, चिरट, वाढ असे काही येणार नाही. काही वाढ चांगली, वाढ हिरवागार प्लॉट, फुल कळवी गळ होईना. आता मला थोडं विलास खाली घे. आता हे एकच फाटा आहे या झाडाचा. आता ह्याला बोंड किती आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7 बोंड आहेत का? हो का? आता हे वरचं सुद्धा बोंड आहे. 1 2 3 4 5 6 7 7 बोंड आहेत. आणि ह्याची कंडिशन बघा, फुटवा कसा आहे आणि बोंड निभरलेत का? प्रत्येक फुटव्याला बोंड आहे. ह्याची हाईट कशी आहे आणि कळा कशा सांगा बरोबर? हाईट 9 7 8 9 फूट आहे. 9 फूट आहे. कळा एकदम कंडिशन मध्ये आहे, हिरवी कंडिशन मध्ये आहे. तर असं चौकट फिरवून दाखवा बरं. दाखवा फिरून असं दाखवा. हे मध्ये हे फुटवे कसे आहेत बघा बरं. ह्याचं अंतर किती आहे पण? 6 फूट. 6 फीट अंतर आहे. 6 फीट अंतर इकडे घ्या. 2 फीट. 6 फीट आणि मध्ये 2 फीट आहे. तर हे कंडिशन एवढा भिडलं, आता मध्ये जायची आपल्याला हिंमत नाही. एवढा कंडिशन आहे. तर आपला एक मिशन आहे पाटील साहेब. तर मला सांगा की ह्या खताविषयी तुम्हाला नेमकं काय वाटतं? लोकांनी हे खत वापरावं का नाही? वापरा. कंटिन्यू वापरा. समजा आता तुम्ही 10 वर्ष झालं कंटिन्यू वापरलेला, तुम्हाला माझे बेनिफिट माहित झाले. म्हणजे तुम्ही काही 50% रासायनिक बी करता, 50% हे करता. समजा 25% रासायन, 25% 4 बार औषधी फवारणी केलेला आहे. 4 बार फवारणी केलेला आहे. 4 बार. आणि बाकीचे आपले खत त्याला दिलेले आहे समजा डोस. तर पाटील साहेब आपला एक मिशन आहे, हे काळी आई वाचवा, रसायनमुक्त शेती आणि विषमुक्त अन्न हे लोकांना कसं भेटल हे आपलं लक्ष आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये तुम्ही सामील झालो त्याबद्दल आमच्या कंपनीतर्फे आमचा आभार मानतो. धन्यवाद पाटील साहेब. धन्यवाद.